लाव पंजा. One, two, three. बलरामा बलरामा, तू कधी माझ्याशी लढलास ना, हरणारच आहे. व्यायाम करत होतो ना, हाताला घाम आलाय. परत खेळायचं आहे. थांब. आता लाव. आणि काउंट मी देणार. दे ना. काय काउंट? हा. 1 2 3. तू कुठली जागा निवड, तू हरणारच आहे. काल कारखान्यात तुझी चड्डी काढली नाही ना, कारण जर तुझी लाज गेली असती ना, तर आपल्या खानदानाची लाज गेली असती. तसाही असलास ना बलराम, तरी भाऊ आहेस माझा. परत माझ्या वाट्याला जाऊ नको, तुडवेन तू. लक्षात ठेव.
कसं आहे, नक्कली नक्कलच असते. वाघ काय असं होता येत नाही ना. वाघ व्हायला ना, वाघ म्हणून जन्माला यावं लागतं. शक्तीच्या गोळ्या खाऊन आला होता. अरे गोळ्या न खाता येऊन दाखव ना. परत गोळ्या न खाता ये की, मग दाखवतो. ये परत बघतो तुला. शक्तीच्या गोळ्या खाऊन हरवतो का मला? मिस्टर तिरसट, कदाचित माझ्या हातूनच हारायचं नशिबात आहे तुझ्या. आणि अशा तऱ्हेनं कवठेकरांची 60 उत्तरी कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. चला काढा प्रसादाचा शिरा. देत्यात. आणि सावे, तुला हे एवढं पाठांतर नको असलं की नाही, उद्या सकाळी हॉलमध्ये तुला या कवठेकरांच्या पिक्चरचे सगळे पार्ट का नाही एकाच तिकिटात बघायला मिळतील. काय उद्या? उद्या पानवट्यावर जंगलातले सगळे प्राणी गोळा होणार आहेत. उद्या हाय पगाराचा दिवस. पगाराचा दिवस म्हणजे? म्हणजे तुला म्हटलं का नाही, या घरात पैसा पाण्यासारखा धो वाहतोय आणि या पाण्याच्या नळाचा कंट्रोल फक्त एका माणसाच्या हातात. अर्जुन कवठेकर. कुठं येऊ? याला कुठं येऊ? आपण टायमात नसल्यावर कसा भडकतो? मग आता ह्याला टायमात यायला काय मरतोय वे? आयला आपलं घर असून इथं आपल्याला किंमत नाही. आओ चिडू नका ना, शांत व्हा ना. तुम्ही असं बोलताना ते येतील आणि मग तुमचंच मग काय घाबरतो काय मी त्याला? नवरा ना मी तुझा, मग बायको सारखं वागायचं, कळलं? मला शहाणपणा शिकवायचा नाही. हे बघा, तुम्हाला शांतपणा नाही शिकवायले मी. शांत राहायचं. निघ माग, निघ. बोलव त्याला. येईल रे तो. फक्त 5 मिनिटं थांबणार आहे, तर बघतो माझं मी काय करायचं ते. भाऊजी, नाही, तुमची धुसफूस म्हणजे इथवरच. आय मीन अर्जुन भाऊजी येईपर्यंतच. जसं काय तुम्ही अन्यायाविरुद्ध मशाली घेऊनच हिंडताय नाही का? बोलव त्याला. तू कशाला चिडचिड करतो? तुला माहितीये ना, अर्जुन दादा कधीतरी उशिरा येतो का? कायम वेळेवर असतो. 10 कुठे वाजलेत अजून? तो येईल वेळेवर. तुम्हीच लवकर आलाय आज. तुला लयच कळवळ लागत त्याचा. कधी प्रेमानं सख्या भावाशी बोललीस का? तो फॉरेनला होता तेव्हा आम्हीच ववाणी टाकत होतो. विसरले का काय? आता धर्मान्याला ह्याला वावळा आणि वावाणी काय मिळती हे नुसतं भिकाऱ्यासारखं कटोरी घेऊन बघत बसा. अगदी बरोबर. भीक मागायचीच वेळ आणली होती तुम्ही कंपनीवर. बलरामा, कसं आहे बलरामा, तुमचं आणि कवठेकर इंडस्ट्रीजचं नशीब की मी परत आलो, नाहीतर तुम्ही विकून खाल्ला असता कारखाना. काय आहे, तुमच्या आणि आपल्या लाडक्या मामाश्रींच्या कृपेने, म्हणजे तुमच्या दोघांच्या परफेक्ट मिसमॅनेजमेंटमुळे ना,
कवडी मोल किमतीत विकावा लागला असता आपला कारखाना. नाही, माणसांकडनं मिस्टेक होते मान्य आहे, पण मग म्हणून त्यांना अक्कलच नाही असं कुठे असतंय? हो, बडबड बंद. काय आहे, वेळ नाही माझ्याकडे. पैसे पाहिजे असतील ना तर हिशोब दाखवा. चला रांग लावा. तुम्हीच द्या हिशोब. फॉरेनवरून परत आले, सगळ्या गोष्टींवर ताबा घेतला आणि आता हे असं आपल्या हक्काच्या पैशाचे समोर त्यांच्या रांगेत भरवून घ्यायला नाही इतकं कसरी वाटतं ना जाऊबाई. त्यावरती विचारणार का पाहिजे, कशासाठी पाहिजे, कशाला पाहिजे सर. मग त्याच्यानंतर त्यांना मनात येईल तेवढेच पैसे ठेवणार आपल्या हातावर. याला काय अर्थ? काही म्हणालात का वहिनी? नाही, कुठं काय म्हणजे ते जाऊबाईंना फार त्रास व्हायला बघा या सगळ्या गोष्टींचा, तेवढंच. मग बोलतील वहिनी, त्यांना तोंड दिलंय. थोडं जास्तच दिलंय. हा, दिलंय जास्त तोंड आम्हाला, म्हणूनच ना समदांच्या वतीने बोलतोय इथं. या असं अजून किती दिवस चालणार आहे? हा, नाही, म्हणणं काय तुमचं? का असं वागवताय आम्हाला? मला सांगा, असा आमचा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून तुमच्या समोर असा हिशोब घेऊन अजून किती वेळा उभं राहायचंय? सेल्फ रिस्पेक्ट असताना तर दर महिन्याला इथे आला नसतात परत. चला, ही फालतूची बडबड करायला वेळ नाही. हिशोब दाखवा. ही अशी पद्धत आमच्या घराण्यात तरी कधीच बघितली नव्हती. हा तुगलकी कारभार नाही कुठं बघायला मिळाला. खूप त्रास होतोय बाबा तुम्हाला. काय करता? जाता का सोडून घर? घर सोडून जाऊ? आम्ही नाही जाणार कुठे. ऐकलं का? घर सोडा म्हणतायत. हे आमचं घर आहे, आम्ही कुठे जात नसतो. लग्नावून आलो या घरात, आणि तेही देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, तुमच्या मर्जीनं नाही. मोठी सून आहोत या घरची, आणि आम्हाला आमचा मान मिळालाच पाहिजे. मग वागा तसं. काय केलं तो थोरली सून म्हणून? स्वयंपाकघरात लक्ष दिलं? नाहीतर मामी करतात? घर सांभाळता? नाही, ते आमच्या कृष्णाई बघतात. तुम्ही काय करता? हे नट्टापट्टा करून गावभर पैसे उधळता. थोरली सून म्हणे. वागा मग तसं. नॉनसेन्स. भाऊजी, तुम्ही ना आता. काय भाऊजी? मला विषय काढायला लावू नका. वाट लावेन मी तुमची. अर्जुन, बस झालं. उगा शब्दाला शब्द वाढवू नका. बस खाली बस. तू ये. आई पाहिलं कसं म्हणाले मला. ते पाहिलं. आता रडू नको. अरे कसं बोलतायत आम्हाला. हे असं वागवतायत, हिशोब काढतायत आमचे. रडणं थांबवा.
नाहीतर पैसे नाही मिळणार. भाऊजी हिशोब ते बघावं लागेल ना. कृष्णाई, अगं तू बस इथे. हे बलरामचे आणि मामाचे सोडून बाकीच्यांचे पैसे. माझ्या आहेत ना त्यात असतील. 1 2 3 4. हा कृष्णाई, हे तुझे. मला कशा पाई? असू दे, मला जास्तीचे लागले तर मी हिच्याकडूनच घेईन. हा बरं, आता हिशोब घे माझा, मला कॉलेजला जायचंय. प्रिया, आजपासून तू कॉलेजला जायचं नाहीस. अरे असं काय करतोस? घ्या, म्हणजे आता खर्चासाठी म्हणून बहिणीच्या कॉलेजवर बंदी? प्रिया, अरे असं काय करतोस? घ्या, म्हणजे आता खर्चासाठी म्हणून बहिणीच्या कॉलेजवर बंदी? अगं तसं नाहीये. मंदिरात जे काही घडलं म्हणून असं म्हणतोयस का? हो. अरे कसला वाघे हा, त्या पोरांना शोधून हाणायचं सोडून बहिणीचं कॉलेज बंद करतो. पण माझी काय चूक आहे त्याच्यात? कृष्णाई सांग ना त्याला, माझं कॉलेज का बंद करायचं? मला जायचंय कॉलेजला. बरं बरं, आजचा दिवस नको जाऊस कॉलेजला. ए बाबा, पण कायमचं कॉलेज बंद करू नको यायचं. कृष्णाई, मी सांगेपर्यंत ती कॉलेजला जाणार नाही. पण का दादा? मी तुझा भाऊ आहे. मला का आणि कशासाठी विचारायचं नाही. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कॉलेजला जायचं नाही. सावत्र भाऊ आणि मी सख्खा भाऊ आहे. प्रिया, तुझा भाऊ सांगतोय तू कॉलेजला जायचं. आणि कोण कुठली ती पोरं मी बघून घेतो ना. तुला कोणाचं पण ऐकायची गरज नाही. बलराम समर्थ आहे, तू कॉलेजला जायचा. तू काय ठरवलंस? जाणार आहेस की नाही? नाही जाणार. आता कोणी राहिलं नाही बहुतेक पैसे घ्यायचं काय? या 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 मामा श्री,
या. ते माझे आणि बलरामचे हे चालत नाही मामा. बिलं लागतात ती पक्की. बोगस बिलं देऊन आता कारखान्याला लुटायचं बंद करा तुम्ही मामा भाच्यांनी. काय ऑफिसमध्ये कसली बिलं सबमिट करून पैसे घेतले हो? कुठल्या हॉटेलला गेला होता तो दोघं? कारखान्याच्या कामाला की घरच्या? मायला या तिरसटचं डोकं आहे का भिंग? विश्वंभर गावला तर सगळा डावच भूस.